कोणी अनम्यूट करून मला कन्फर्म करू शकेल की तुम्हाला आजची पीपीटी दिसतेय का प्लीज? येस दिसते. ओके, थँक्यू. सो आयडियल पाठशाला हे आयडियल इन्व्हेस्टमेंट्स तर्फे आम्ही सुरू केलेला एक उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये आम्ही दर शनिवारी सकाळी 10 वाजता फायनान्स किंवा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड किंवा इन्शुरन्स म्हणजे थोडक्यात फायनान्स आणि त्याचे सब टॉपिक्स यातला एक टॉपिक सिलेक्ट करून त्यावरती इझी वेमध्ये तुमच्यासमोर तो आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि त्याने आपली ही जी कम्युनिटी आहे आयडियल इन्व्हेस्टमेंटची, आपली जी फॅमिली आहे, तिथल्या लोकांना आपल्याला एकमेकांना भेटता येतं, कनेक्ट करता येतं. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते आम्हाला क्लिअर करायची एक ऑपॉर्च्युनिटी मिळते. Generally we conduct the session in Marathi, but if anyone has joined who has an issue understanding Marathi and who would prefer Hindi or English as a language for the session, please let us know in chat box. We will switch to either of the language. Thank you so much. Just to brief about the partners. तुम्ही बाबांना तर ओळखताच, ते असोसिएट फायनान्शियल प्लॅनर आहेत. त्यांना 24 वर्ष पूर्ण झाली आहेत आयडियल इन्व्हेस्टमेंट्समध्ये. वी आर इन दी 25th इयर अँड फॉर मी इट्स दी 8th इयर. जसं मी मगाशी म्हटलं, 24 years. Recently in Diwali we crossed our assets under management 300 crores. The family has crossed over 2,500 investors who are investing with us. थ्रू अस. आजचं सेशन ऑनलाईन आहे, सो काही डूज अँड डोंट्स. मी अजूनही बघते की काही लोक रेग्युलरली जॉईन करतात, पण ते त्यांचं नाव नाही ठेवत. आपला एखादा नंबर किंवा काहीतरी वेगळंच नाव असतं, सो रिनेम इट. इफ यू कुड आयडेंटिफाय यू दॅट्स फाईन. इफ युअर कॅमेरा इज ऑन दॅट्स फाईन. बट इफ यू आर पुटिंग युअर कॅमेरा ऑन, इफ यू कॅन पुट इट ऑन, तुमचं लर्निंग प्रोसेस खूप फास्टर आणि क्लिअर होईल. So it is recommended to put your videos on, audios on mute and rename yourself with the full name. काही वाटलं तर तुम्ही तुमच्या चॅटबॉक्समध्ये क्वेश्चन्स किंवा डाऊट्स टाकून ठेवू शकता. आम्ही एंड ऑफ द सेशन ते अटेंड करू. केवळ काही इमर्जन्सीमध्येच प्रश्न आला विच हॅज टू बी टॅकल्ड नाव, देन यू जस्ट लेट मी नो. तुम्ही अनम्यूट करून शेवटी बोलू शकता. मी क्वेश्चन आन्सरसाठी वेळ देईन. या सेशनसाठी कुठलेही प्रिंटआउट्स नाही आहेत, पण पुढच्या सेशनसाठी एक शीट लागू शकते. दोज आर विलिंग टू जॉईन, मी टॉपिक सांगेन. मटेरियल आमच्याकडून नक्की घ्या. टू मेंटेन एनी नोट्स यू कॅन कॅरी अ पेन अँड नोटबुक. Avoid answering the calls during the session, especially if you are joining in from your mobile. ऑफकोर्स बी अटेंटिव्ह. ह्यातनं मॅक्झिमम शिकून जा ही आमची इच्छा आहे. ही लिस्ट आहे जी सेशन्स आम्ही आधी कंडक्ट केली. जसं तुम्ही बघू शकता, आम्ही SIP, टॉपअप SIP अगदी सोप्या टॉपिक्सपासून सुरुवात केली होती. टर्मिनॉलॉजीज ऑफ हेल्थ इन्शुरन्स. कारण बरेचदा असं होतं की आम्ही लोकांना सांगतो रिस्टोरेशन बेनिफिट आहे का, किंवा ह्याच्यात इन्क्लुडेड आहे मल्टिपल रिस्टोर, त्यांना कळत नाही. सो टर्मिनॉलॉजीज म्हणा, SIP, STP, SWP हे कन्सेप्ट याच्यामध्ये तुम्ही इथे टॉपिक्स बघू शकता. काही मायथॉलॉजी रिलेटेड इंटरेस्टिंग तसे पण सेशन्स झाले. क्लायंट डेस्क जर तुम्हाला नीट हँडल करता येत नसेल तर त्याचे रेकॉर्डिंग सेशन्स जे आपण कंडक्ट केले आहेत. जनरल इन्शुरन्स, लास्ट टाइम आपण बघितलं की तुमचं म्युच्युअल फंडचं स्टेटमेंट कसं वाचायचं. सो दिस इज द लिस्ट ऑफ पास्ट सेशन्स. जस्ट अ क्विक अपडेट, आम्ही न्यूजलेटर प्रिंट करतो एव्हरी मंथ. तुम्ही ते आमच्याकडून घेऊ शकता. ऑफिसला व्हिजिट करा, हवं तर आम्ही ते घरी पाठवू, ईमेलने पाठवायचा प्रयत्न करू. सो इट्स मंथली बेसिस अँड इट इज बेस्ड ऑन दी करंट मार्केट सिनारियोज or the things happening in the overall world related to finance. एक डिस्क्लेमर, आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहोत. We do not charge for consultation or for conducting sessions.
वी आर नॉट रेकमेंडिंग एनी पर्टिक्युलर स्कीम की हा NFO आला आहे किंवा ही म्युच्युअल फंडची स्कीम आहे ह्याच्यातच करा, त्याचं नाव घेऊन किंवा इतके गॅरंटेड रिटर्न्स मिळणार असं आम्ही ह्या सेशन्समधून सांगण्याचा उद्देश आमचा नाही आहे. वी आर कंडक्टिंग दिस just to spread the knowledge whatever we have, and we are trying to clarify your doubts related to it. आजचा टॉपिक तुम्हाला माहिती आहे, न्यू फंड ऑफर. पण त्याआधी सेशनला सुरुवात करण्याआधी आम्हाला आवडेल जर तुम्ही ते सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवलं तर. सो सुरुवातीलाच काही आईस ब्रेकिंग क्वेश्चन्स ठेवायचा आम्ही यावेळेला प्रयत्न केला आहे. रिस्पॉन्ड इन द चॅट बॉक्स विथ युअर आन्सर्स. सो हिअर इज द फर्स्ट क्वेश्चन. हॅव यू एव्हर इन्व्हेस्टेड इन NFO बिफोर? कधी केलाय NFO मध्ये एक्सप्लोर केलाय? इन्व्हेस्ट केलं असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता. येस, गुड मॉर्निंग रॉबर्ट सर. प्राची येस. प्राची तुझा क्वेश्चन पण होता. आदित्य येस. प्राची ह्याच्यामध्ये परवा जे आपण NFO बद्दल बोललो, आय थिंक आज थोडंसं क्लॅरिफाय होईल तुला. येस, पुढचा प्रश्न बघूया. सो दीज वेर दी ऑप्शन्स बेसिकली. नॉट शुअर अबाउट NFO असेल तर तसंही तुम्ही सांगू शकता. ह्या सेशनमध्ये त्याही गोष्टी क्लिअर होतील. ओके, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. व्हेन यू हिअर NFO, व्हॉट कम्स टू युअर माइंड फर्स्ट? पहिल्यांदी काय क्लिक होतं? पहिल्यांदी काय आठवतं? इट्स अ न्यू ऑपॉर्च्युनिटी. ओ NFO आहे, 10 रुपयाला मिळतोय. लो प्राईस. कन्फ्युजन होत आहे, काहीच कळत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? रिप्लाय बघूया. येस, न्यू फंड आहे. जनरली लोकांचं असं असतं की नवीन अपॉर्च्युनिटी, न्यू फंड. व्हेरी गुड. येस, लो प्राइस. येस. अजून एक रिप्लाय आय थिंक आली. ओके, सो वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हाऊ डू यू युजली डिसाईड ऑन इन्व्हेस्टिंग इन NFO? ॲडवायझरचं ऐकता, फ्रेंड्स रिलेटिव्सचं ऐकता, स्वतः रिसर्च करता, की रील्स तर खूप आहेत आजकाल, सो ते बघता आणि ऐकून इन्व्हेस्ट करता? व्हॉट डू यू डू? सी, वी आर नॉट जजिंग यू. इट कुड बी एनी पॅटर्न दॅट यू माइट बी फॉलोइंग. यू कॅन शेअर विथ अस. दिस इज जस्ट टू अंडरस्टँड. अरे वा, थँक्यू बक्षी सर. मार्केट स्टेटस, येस, वन ऑफ द फॅक्टर टू कन्सिडर. गुड, थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग. याचा फुल फॉर्म मला कोणी सांगेल? NFO म्हणजे काय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NFO? न्यू फायनान्शियल ऑफर, न्यू फंड ऑप्शन, न्यू फंड ऑफर. व्हेरी गुड, चांगली उत्तर येत आहेत आपल्याला. आधीच्या प्रश्नाचं पण एक उत्तर होतं जे मी मिस केलं. येस आदित्य, थँक्यू. न्यू फंड ऑफर, व्हेरी गुड. आपले बरेच इन्व्हेस्टर्स असे ऑलरेडी हुशार आहेत. न्यू फंड ऑफर, ठीक आहे. असा व्हेरी price of an NFO is usually, it starts with, unlike IPO, it always starts with, very good, thank you, with rupees 10. Now, again a tricky question. NFO is similar to IPO, true or false? What do you think? आपण नंतर सेशनमध्ये बघणारच आहोत. मी आत्ता एक्सप्लेन नाही करणार आहे, मला फक्त आन्सर्स हवी आहेत. फॉल्स. ओके, फॉल्स, काइंड ऑफ, डोंट नो, ठीक आहे. व्हेरी गुड, सिमिलर, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. मला हेच पाहिजे होतं, सो दॅट माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये मी अजून हे ट्राय करीन क्लॅरिफाय करायचं. परफेक्ट, थँक्यू. सो इट इज नॉट एक्झॅक्टली an IPO. There is only one similar point and rest all are different. We'll look in the, while going through the PPT, we'll come across few pointers. Should we invest in NFO only because it's something new and cheaper? Yes, no, or with proper research? What do you feel? Okay, yes, no research, fine, very good.
कुठलाही NFO चांगला किंवा वाईट असं सुरुवातीला कळत नाही. सो मे बी थोडा रिसर्च आपल्याला हेल्प करू शकतो. हे जस्ट एक आउटलाईन होती. थोडं डिटेलमध्ये आता बघून घेऊया. वन्स अगेन वेलकम एव्हरीवन. आपण NFOच्या सेशनला स्टार्ट करतो. थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग इन द आईस ब्रेकिंग अँड जनरल क्वेश्चन्स. So invest smart, start afresh, all about NFO. There are new opportunities which can be unleashed whenever there is an NFO coming into the market. So इतक्या वेळ आपण NFO याबद्दल काहीतरी ऐकतोय. So what is NFO? NFO stands for New Fund Offer. जसं तुम्ही सगळ्यांनी मगाशी सांगितलं. Excuse me for the voice. I was under the weather for 2-3 days. It is the first time a mutual fund launches a new scheme. एखादा फंड हाऊस त्यांच्याकडे ऑलरेडी सेटल फंड असतात, सेटल स्कीम्स असतात, त्या चालू असतात, परफॉर्म करत असतात, रिटर्न्सही देत असतात. मग एखादी नवीन कॅटेगरी इंट्रोड्यूस करून ते पहिल्यांदा नवीन कॅटेगरी किंवा पर्पज लक्षात घेऊन एखादा नवीन फंड लॉन्च करतात. आता तो थोडाफार सिमिलर असतो IPOच्या, जे इनिशियल पब्लिक ऑफरिंग असतं, जे शेअर्समध्ये किंवा स्क्रिप्ट्समध्ये असतं. पण द डिफरन्सेस, तो एक शेअर असतो, पुढे जाऊन तो मार्केटमध्ये लिस्ट होतो, आणि हा एक म्युच्युअल फंड असतो जो पुढे जाऊन सेन्सेक्समध्येच रेग्युलर बाकीच्या स्कीम्ससारखाच कंटिन्यू होतो. कसं ते आपण नंतर बघणार आहोत. इन्व्हेस्टर कॅन इन्व्हेस्ट विथ ₹10. ऑलवेज द इनिशियल प्राइस ऑफ NFO इज ₹10. सो ते खूप अट्रॅक्टिव्ह असतं. का? तुम्ही ₹1,00,000 नॉर्मल स्कीममध्ये घाला, जिथे 500,000 NAV आहे, आणि NFO मध्ये टाका तेवढेच पैसे. बिकॉज इट्स NAV is ₹10, you will get more number of units. This is something very catchy for people. हा एका लिमिटेड पिरियडसाठी अवेलेबल असतो. थोडक्यात 1 डिसेंबर एखादा NFO जो लॉन्च होत असेल, साधारण 13-14 पर्यंत त्याचं सबस्क्रिप्शन अवेलेबल असतं. मग एक 10 ते 15 दिवसाची गॅप दिली जाते आणि मग तो परत ओपन होतो. जेव्हा NFO रिओपन होतो, इट इज ट्रीटेड लाईक अ नॉर्मल म्युच्युअल फंड स्कीम. After the NFO period ends, the scheme becomes a part of market like any other mutual fund. Clear? So this is all about NFO. बोलूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे, which will tell us the advantages of investing in NFO. मग असं सगळं आहे, तर मग NFO का घ्यायचा? तुम्हाला जर मार्केटमध्ये काही नवीन थीम आली, जसं की मध्ये काही AMCsनी फक्त नॅचरल रिसोर्सेस, फक्त कॉन फंड, कॉन AMC नाही म्हणत आहे मी, कॉन कॅटेगरी, जिथे सगळं AIने मॅनेज होतं, किंवा काही लोकांनी, काही फंड हाऊसेसनी असे फंड्स काढले जे फक्त मॅन्युफॅक्चरिंग आहेत, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, फक्त पॉवर आहेत. काही AMCsनी असेही काढले की आमच्या ह्या 10 स्कीम्स खूप छान करतात, तर त्या सगळ्याचा मिळून एक NFO जो इथे 10 लाख टाका, 5 लाख टाका, या सगळ्या फंड्समध्ये इक्वली इन्व्हेस्टमेंट होईल. काय वेगवेगळे आयडियाज येतात. सो असं काहीतरी करायचं असेल, बोर झालंय, माझ्याकडे 4-5च ते रेग्युलर फंड्स आहेत, मला एक्सप्लोअर करायचं, येस, दिस इज दी ऑपॉर्च्युनिटी. प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट, ऑफकोर्स येस. मला काल कोणीतरी मेसेज केला होता, हा IPO चालेल का? सो ऑफकोर्स मी त्यांचा स्टडी करून उत्तर दिलं, पण NFO हा जास्ती प्रोफेशनली मॅनेज होतो, त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्याचं कारण इतकंच आहे की IPO मध्ये एकच स्क्रिप्ट इन्व्हॉल्ड असते, NFO मध्ये खूप असतात. सो 1-2 नाही चालल्या तरी बाकीच्या 6-7 चालतात, काही न्यूट्रल राहतात. सो ओव्हरऑल इट ग्रोज. कोणीतरी ऑब्झर्व करतंय, ते चेंजेस करत असतात. थोडक्यात खूप प्रोफेशनली हे सगळं मॅनेज केलं जातं, त्याच्यामागे खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. आपण स्ट्रॅटेजीज आणि सेक्टर्स नवीन आलेले आहेत, ह्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळते, ऑलरेडी बघितलंय. डायव्हर्सिफिकेशन, ऑफकोर्स येस. जर आपण लार्ज आणि मिड आपल्याकडे ठेवलाय आणि फोकस फंड ठेवलाय, आणि जर एखादा सेक्टोरल नवीन थीम आली, त्यात आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो,
तर ऑफकोर्स आपलं डायव्हर्सिफिकेशन होणार आहे, कारण टोटली वेगळ्या स्कीम्स. अच्छा, इतके सुंदर सुंदर एनएफओ येऊन गेले की सर्व्हिस सेक्टर, फक्त सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणारे, फक्त सगळ्या थीम्स एकत्र. सो खूप छान डायव्हर्सिफिकेशन तुम्ही अल्टिमेट लेवलवर इथून करू शकता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे लॉंग टर्मसाठी खूप छान काम करतं, शॉर्ट टर्मसाठी इतकं नाही. सो ज्यांना माहिती आहे की आपली मुलं खूप छोटी आहेत, 10-12 वर्षांनी 10वी-12वीचा प्रश्न येणार आहे, आत्ता शाळेत गेलीच नाही आहेत किंवा अगदी पहिली दुसरी तिसरीत आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी मी उदाहरण देते, त्यांच्या शिक्षणासाठी ठेवा, विसरून जा, खूप छान रिटर्न्स मिळतील, कारण खूप छान युनिट्स तुम्ही ऑलरेडी गॅदर केलेले असणार आहेत. सो लॉंग टर्मसाठी हे बेस्ट काम करतं. लोअर एनएव्ही आपण एवढ्या वेळ तेच बोलतोय, 10 रुपयाला अवेलेबल आहे. सो खूप छान बेसिकली ऑपॉर्च्युनिटी नवीन एनएफओ तुमच्यासाठी कायम घेऊन येतं. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस. पुढे वळूया. थिंग्स टू एकच मिनिट थिंग्स टू कन्सिडर बिफोर इन्व्हेस्टिंग इन एनएफओ. मग सगळ्यात छान छान आहे का सगळ्यांनीच एनएफओ घ्यायचा का मार्केटमध्ये आलेला, किंवा सगळेच एनएफओ घ्यायचे का? तर ह्यावर एक ही स्लाइड आम्ही बनवली आहे, जिथे आपण बघूया की एनएफओ घ्यायच्या आधी एक चेकलिस्ट सारखं हे सगळे चेक करा आणि मग इन्व्हेस्ट करा. अलाव मी अ मोमेंट. सो पहिली गोष्ट, आम्ही इतके दिवस आमच्या सेशन्समध्ये एक गोष्ट कायम हायलाईट करत आलो, तोच इथे पहिला पॉइंट आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करताय? तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना डू यू रिअली हॅव अ गोल? यू शुड ऑलवेज हॅव इट. Keep that in mind. Here, not only the goals, but the horizon of goal matters. 2 वर्षाचा गोल आहे, 4-5 वर्ष आहेत की 10 वर्षापेक्षा जास्ती आहे, आणि देन यू डिसाइड इफ दॅट मनी, इफ असाइन्ड फॉर दिस पर्टिक्युलर फंड, विल इट हेल्प मी इन अचिव्हिंग माय गोल? येस, गो हेड. नाही, तिथेच स्टॉप करा. अंडरस्टँड द रिस्क अँड रिटर्न्स. तुम्ही एखाद्या ॲडवायझरला विचारू शकता की तुमचं याबद्दल मत काय? आम्हाला इंटरेस्ट आहे, मग आम्ही बॅकएंडला चेक करतो की तुमच्याकडे काय काय आहे. आम्हाला जर जाणवलं की अगो मोनोटोनस पोर्टफोलिओ आणि यू रिअली नीड दिस कॅन ॲड अ व्हॅल्यू, येस, वी ऑलवेज रेकमेंड. बट इफ यू फील तुम्ही खूप सारं ऑलरेडी FMCG घेऊन ठेवलं आणि ऑलरेडी खूप सारे थिमॅटिक फंड घेऊन ठेवलेत, ज्यात इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, फार्मा आहे, FMCG आहे, आणि आता तुम्ही मला विचारताय की थिमॅटिकच्या कॉम्बिनेशनवाला मल्टी कॅप आलाय, मी घेऊ का? बेबी, तुम्हाला गरज नाही आहे. त्यापेक्षा एक जो फक्त बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज घेऊन बसलाय माणूस हायब्रिड फंडमध्ये, त्याला रिस्क घेण्याची तयारी आणि लॉंग टर्म होरायझन असेल तर दिला गेला तर मे बी जास्त युजफुल राहील डायव्हर्सिफिकेशनसाठी. सो थोडक्यात रिस्क रिटर्न आणि एक्सपेक्टेशन्स आणि तुमचे गोल्स. सो रिस्क तुम्ही घेऊ शकता तर एनएफओ मध्ये जा. का? तर एनएफओ नेहमी लक्षात ठेवा, रिटर्न्स कितीही सुंदर सुरुवातीला वाटला तरी रिटर्न्स द्यायला थोडा वेळ लागू शकतो, आणि पेशन्सची खूप इथे गरज असते. मी त्यावर नंतर बोलणार आहे. रीड द स्कीम्स, SID. ॲक्च्युली सीड वाचायला मी सांगतो, पण खरं सांगू सीड खूप मोठं असतं. सो हे आम्हाला सेबी सांगतं की सगळ्या इन्व्हेस्टरना सांगा सीड वाचा. उद्या मला वाचायला बसवलं तर मला कंटाळा येईल. ते खूप 24 पानांचं असतं आणि मी हायलाइटेड पॉईंट्स वाचून सोडून देते. सो प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. पण तुम्ही आम्हाला विचारलं तर त्या सीडमध्ये काय सांगितलंय, की पॉईंट्स आम्ही नक्की सांगू शकतो. आवडलं, सीड वाचू शकलात, प्लीज वाचा. सीडमध्ये खूप छान सीड आणि साई दोन SAI पण असतं आणि सीड असतं आणि किम असतं, ह्या 3 गोष्टी असतात. त्यातल्या सीडमध्ये फंडमधली खूप डिटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी होणार ह्याची इन्फॉर्मेशन दिलेली असते. इफ यू कॅन गेट इट, इफ यू कॅन रीड इट, नथिंग लाईक इट. खूप नॉलेज गेन होईल तुम्हाला. Track record of the fund house is important. Wonderful point. I think I would like to speak for 2 minutes about it. प्रत्येक फंड हाऊस आहे ना, मी थोडंसं जरा स्टॉप करते, सॉरी. प्रत्येक फंड हाऊस हे एखादा एनएफओ जेव्हा लॉन्च करतं ना, त्याआधी एक टेबल हे करतं, लॉन्च करतं किंवा शेअर करतं, ज्याच्यामध्ये त्या फंड हाऊसने आधी किती एनएफओ लॉन्च केले 3, 5, 10 वर्षापूर्वी, आणि ते फंड्स आत्ता काय करतायत. सो त्या फंडने 2 वर्षात काय केलं, 5 वर्षात काय केलं, 10 वर्षात. सो हे नक्की चेक करा. का?
NFO आम्हाला विचारतात किती रिटर्न्स देणार, काय एक्सपेक्टेड आहे. खरं सांगू, याचं आन्सर आमच्याकडे नसतं. का? तो पण नवीन आलाय ना, त्याने तो आता पुढे जाऊन काय करणार आहे आम्हालाही नाही सांगताय. हां, आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो, इन्फ्रास्ट्रक्चर आलाय का, बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरनी काय केलं, या फंड हाऊसच्या NFOनी काय केलंय, साधारण अंदाज आम्ही तुम्हाला देऊ शकतो. सो जर तुम्हाला NFOचे डिसिजन घ्यायचे असेल, AMC सोबत नक्की तो चार्ट घ्या त्यांच्याकडून, आमच्याकडून घ्या. आमच्याकडे प्रत्येक AMCच्या NFOच्या परफॉर्मन्स शीट जेव्हा जेव्हा NFO येतो त्यावेळेला ते रिलीज करतात, ती आमच्याकडे येत असते. सो हवं तर इंटरेस्ट असेल तर ती आमच्याकडून नक्की घ्या, आम्ही ती सांगू. इनफॅक्ट घ्यायची गरज आहेच असं नाही, तुम्ही जस्ट इतकं जरी सांगितलं ना ह्या AMCचा पास्ट रेकॉर्ड सांग, तर आम्ही सांगू की नाही हा दीज आर नॉट गुड फॉर NFOs और दिस पर्टिक्युलर AMC इज व्हेरी गुड इन NFO, हे पण आम्ही तुम्हाला सांगत जाऊ, कारण आमच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड्स असतात. नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. मेक शुअर इफ इट फिट्स युअर फायनान्शियल प्लॅन. हा पहिल्या पॉईंटशी कनेक्टेड आहे. तुमचे गोल्स, तुमचा प्लॅन क्लिअर ठेवा. प्लीज डायव्हर्ट होऊ नका. मार्केटमध्ये सतत काहीतरी येणार आहे. इट्स लाईक नवीन नवीन ड्रेसच्या फॅशन्स, सेम गोष्ट आहे. इंटेरियरचे वेगवेगळे, सेम गोष्ट आहे. तुम्हाला हवं आहे नक्की करा. आपण फॅशनमध्ये पण बघतो ना, खूप छान दिसतंय पण मी कम्फर्टेबल नाही, मी नाही घालणार, आय वुड नॉट वॉन्ट टू ट्राय. असंच आहे, तुमच्या गोल्समध्ये फिट होत आहे नक्की घ्या. नाही होते काही गरज नाही, आपल्याकडे ऑलरेडी सिमिलर स्कीम्स असू शकतात, किंवा सिमिलर स्कीम्स असू शकतात जे ऑलरेडी पासून परफॉर्म करत आले. मे नॉट स्विच. डू नॉट इन्व्हेस्ट जस्ट बिकॉज द प्राइस इज 10 रुपीज. क्लिअर? काय का नाही म्हणते मी, किंवा आम्ही का रेकमेंड करतो, का तर 10 रुपये फक्त का बघू नका, त्याचा सेक्टर बघा, किती वेळ लागणार आहे रिटर्न्स द्यायला ते बघा, म्हणून. ठीक आहे, विथ दिस लेट्स मूव्ह ऑन. आय थिंक ही स्लाइड बरेच जणांना आवडेल ज्यांना शेअर्समध्ये इंटरेस्ट असतो. NFO आणि IPO जिव्हाळ्याचा विषय. मगाशी एक प्रश्नही होता, फरक आहे का किंवा सिमिलॅरिटी आहे. एक सिमिलॅरिटी आहे, नवीन घेऊन येताना मार्केटमध्ये कोणीतरी काहीतरी, दॅट इज NFO आणि IPO. मग फरक काय आहे? NFO हा म्युच्युअल फंड रिलेटेड असतो, IPO हा शेअर्स रिलेटेड असतो. एका कंपनीचे शेअर जेव्हा पहिल्यांदा बाहेर येतात मग ते लिस्ट होणार असतात तेव्हा तो IPO असतो. NFO मध्ये खूप साऱ्या स्क्रिप्ट असतात, IPO इज वन स्क्रिप्ट. NFO स्टॉक एक्सचेंजमध्ये डिरेक्टली लिस्ट होत नाही, हा डिरेक्टली लिस्ट होतो. प्राइस इथून नेहमी NFO 10 रुपये, इथे डिपेंड करतं कंपनी काय, त्याचा साईज काय, पब्लिक डिमांड काय, सगळ्याच गोष्टी. NFOला फंड मॅनेजर मॅनेज करतं. इन्व्हेस्टर मात्र इथे आपली ओनरशिप असते. सी वेन यू बाय, एव्हरीवन नोज इट्स युअर ओनरशिप. यू ऑलरेडी डायरेक्टली ओन दॅट शेअर, दॅट मच पोर्शन. NFO मध्ये डायव्हर्सिफिकेशन पॉसिबल आहे, IPO मध्ये डायव्हर्सिफिकेशन खूप कमी पॉसिबल आहे. सो हा का, कारण तो एकच स्क्रिप्ट आहे ना, ती इथे खूप साऱ्या स्क्रिप्ट तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. सो जरी NFO असला तरी त्या स्क्रिप्टची हिस्ट्री ऑलरेडी असणार आहे. सो इथे NFO मला विचाराल तर म्हणजे माझा एक म्हणजे किंवा आम्ही सगळेजण हे रेकमेंड करतो आमच्या ऑफिसमध्ये की NFOला जा, IPO पेक्षा NFOला जा. पण एखादा खूप प्रॉमिसिंग IPO आला, वाय नॉट, वी कॅन ऑलवेज ट्राय. सो इट डिपेंड्स की कुठली कंपनी आहे आणि IPO कसा आहे किंवा NFO कुठला आहे. वळूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे. वाय NFO इज नॉट मस्ट ऑलवेज अ मस्ट बाय. NFO खूप छान आहे, खूप मस्त वेगवेगळ्या स्कीम्स तुम्हाला मिळणार आहेत, पण मग नेहमीच आम्ही सगळ्यांना हो का नाही सांगत. सी, स्लाइड एका ठिकाणी आहे, मी तुम्हाला जस्ट माझं एक्सप्लेन करते की आपण हे थोडंसं बाजूला ठेवा. मी माझे ना बाबांबरोबर काम करताना ऑफिसमध्ये जी लोक येतात ते माझा स्लाइड तर राहू दे, मी माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर करते. सिनियर सिटीजन्स, वी जनरली डू नॉट रेकमेंड NFO विथ रिस्क. का? टू बी ऑनेस्ट, त्यांच्याकडे वेळ कम्पॅरेटिव्हली कमी असतो एखाद्या 20-25 वर्षाच्या मुलापेक्षा. ऑफकोर्स इफ युअर 70 लिव्ह लॉंगर, बट स्टील रिस्क टेकिंग कपॅसिटी थोडी कमी होऊ शकते, वेळ कमी असू शकतो. सो NFO मी जनरली त्यांना देत नाही. कोणाला देतो? आता थोडक्यात माझ्या वडिलांचं उदाहरण देते. बाबांकडे पोर्टफोलिओचा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी काहीतरी असेट्स किंवा पोर्टफोलिओ क्रिएट केला असेल सिन्स ही इज इन टू दिस बिझनेस. इफ ही वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट, ही कॅन स्टील इन्व्हेस्ट बिंग 70+. वाय? त्यांचा एक बॅकअप आहे, त्यांना नॉलेज आहे, त्यांचा कॉन्फिडन्स आहे आणि त्यांची रिस्क घेण्याची कपॅसिटी आहे. सो थंब रूल काही नाही आहे.
हे लोक आली, आम्ही बिहेवियरल फायनान्सवर काम करतो. कोणी आलं की आम्ही चेक करतो काय बॅकग्राऊंड आहे, कसं रिॲक्ट करतात. मध्ये ना असे IPO, सॉरी रॉबर्ट सर, तुमचा काही अर्जंट क्वेश्चन आहे की मी शेवटी घेऊ? तुम्ही हँड रेज केला होता. आय थिंक दॅट वॉज बाय मिस्टेक. सॉरी सॉरी. सो मी हे सांगत होते की आम्ही बिहेवियरल पॅटर्नवर काम करतो. सो एखाद्याचं बिहेवियर खूप इम्पेशंट असतं ना, त्यांच्यासाठी NFO नाही आहे. कारण NFO मध्ये खूप पेशन्स लागतो. डिफेन्स कॅटेगरी आली, खूप चालली, खाली गेली, लोकांनी एक्झिट केलं, मी अजून आहे, मला चांगले रिटर्न्स आहेत. सो बिलकुल एक्झिट न करता, दर महिन्याला NFO घेतल्यावर न चेक करता रिटेन करू शकता, प्लीज जा, खूप तुमचं भलं होईल. पण मात्र दर महिन्याला पण नाही, 3-4 महिन्यांनी, क्वार्टरली, 6 मंथलीच बघायचं. खूप सुंदर रिटर्न्स मिळतील, पण मात्र खूप पेशन्स लागतो. अच्छा, अजून एक, जर कोणी नवीन आलं ना आमच्याकडे, ज्यांचं बॅकग्राऊंडच नाही आहे काही म्युच्युअल फंडची, त्यांना सुरुवातीला आम्ही बिलकुल NFO देत नाही. आम्ही देत नाही. हट्ट करून घेणारी लोक असतील तर आम्ही नाही म्हणू शकत नाही एका पॉईंट नंतर, पण आम्ही रेकमेंडेशन्समध्ये आम्ही तो पॉईंट घेत नाही. वळूया परत आपल्या PPTकडे. काही पॉईंट्स आठवले म्हणून सांगितले, तेच इथे ऑलमोस्ट रिपीट होणार आहे. लो प्राईस म्हणजे लो रिस्क असं नाही आहे, आपण बघितलं. एक एक्झाम्पल म्हणून सांगते. एखादा फ्लेक्झी कॅप नवीन आला, मला बरेच फोन येत आहेत, एक नवीन कंपनी कळली आहे, नवीन फ्लेक्झी कॅप आलाय, मला ना तिकडे जायचं आहे. मी म्हटलं माझ्याकडे फ्लेक्झी कॅप आहे ऑलरेडी, मग तो का नाही घ्यायचा? NAV वरती खूप डिपेंड राहू नका, ग्रोथ पण तितकीच छान होणार आहे. 10 वरून 12 वर जायला वेळ लागू शकतो. इथे जरी 220 असली तरी 220 वरून 220 ते 250ची जर्नी खूप फास्ट होऊ शकते. सो मे बी NAV इज नॉट द क्रायटेरिया ऑलवेज टू चेक फॉर. रेकॉर्ड बघा, फंड मॅनेजर बघा, ग्रोथ बघा, आणि इन्व्हेस्ट एक्झिस्टिंग स्कीम्समध्ये पण करू शकता. हां, जर नवीन थीमच आली तर नक्की NFOला जा. एव्हरी NFO मे नॉट बी सुटेबल फॉर युअर गोल्स, आपण ऑलरेडी बघितलं. तुम्ही एक्झिस्टिंग स्कीम्स बरोबर कम्पेअर करा, ते पण आपण बघितलं. 2 फ्लेक्झी कॅप आहेत, ऑलवेज कम्पेअर की ह्याने काय केलं आहे, 2-3 कंपन्यांनी काय केलं आहे, मग ह्याच्यात मी जाऊ का. मे टेक लॉंगर टू जनरेट रिटर्न्स खूप छान मिळतील. आमच्याकडे ना एक मिड कॅप स्कीम आहे, त्याचे असे रिटर्न्स आहेत. इट इज दी ओल्डेस्ट. एका बाईकडे त्यांच्या वडिलांनी घेतलेला फंड होता. किती हो बाबा, त्याच्यात 1000 रुपये होते ना. मला बाबांनी दिला, गेस कर. 94 साली घेतला होता. 94. आणि मला बाबांनी सगळ्यांना आम्हाला विचारलं, तुम्हाला काढला प्राइस किती असेल, तुम्हाला काढ, NFO होता तेव्हा, तुम्हाला एक काय वाटतं हजाराची एक हजाराची व्हॅल्यू किती झाली असेल? किती झाली असेल? आणि माझं उत्तर सगळ्यात जास्ती होतं. मला असं वाटलं की माझं, बट इट वॉज, माइन वॉज समथिंग 74,000. सगळ्यांनी उत्तरं दिली आणि मी पण चुकले. आणि ते एकाची व्हॅल्यू 1.5 लाखाच्या वर होती, एकाची 3 लाखाच्या वर होती. सो 1,000. पण त्याला खूप ट्रिमेंडस वेळ गेला होता आणि त्यांना माहितीच नव्हतं की असं काहीतरी वडिलांनी घेतलेलं आहे. मग आम्ही त्या बाईंना ते पैसे ट्रान्सफर करून दिले. त्यांना असं एक छोटासा पेपर फटका जुना, तो त्या घेऊन आल्या होत्या. सो ही पॉवर आहे NFO मध्ये. सो नक्की कन्सिडर करा, पण एकदा ॲडवायझरशी नक्की कन्सल्ट करा. सो जनरेट खूप छान होतात लॉंगर रिटर्न्स. का? स्वस्तात मिळतो ना, युनिट्स खूप गॅदर झालेले असतात, ते युनिट्स मार्केटप्रमाणे तुम्हाला खूप पुढे घेऊन जातात. असा हा NFOचा प्रकार आहे. एक उदाहरण बघूया. मिसेस मेहता आणि मिस्टर पाटील. 10 रुपयाला मिळतोय, खूप एक्सायटिंग वाटलं आणि म्हणून मिसेस मेहतानी जास्त काही डिटेल्स चेक नाही केले आणि 2 वर्षापूर्वी हा एक NFO घेतला. रिटर्न्स दिसत नाही आहेत, वाढ बघितली, 10 रुपयाची 9, 9.5, 10.15, परत 10. सो कंटाळून शेवटी रेकॉर्डही मिळाला नाही, ग्रोथ दिसली नाही. सो परत 10 किंवा त्याच्या खालच्या अमाऊंटला त्यांना तो विकायला लागला. त्यावरून शिकायला काय मिळतं की तुम्ही खूप रिसर्च करा आणि मगच NFO मध्ये इन्व्हेस्ट करा. बाकीच्या स्कीम्सपेक्षा इथे रिसर्च थोडा जास्ती लागतो. आम्ही पण जेव्हा जेव्हा NFO येतो ना, AMC आमच्यासाठी सेशन्स कंडक्ट करते. आम्ही एक नाही तर एकापेक्षा जास्ती वेळा ते अटेंड करण्याचा प्रयत्न करतो, कारण दरवेळेला शिकण्यासारखं खूप काही असतं आणि आम्हालाही स्टडी तेव्हा खूप गरजेचा असतो. आता
चांगलं कधी कधी बेनिफिशियल ठरू शकतं. न्यू सेक्टर हवा आहे घ्या. इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये बसताय, मुलांसाठी आहे, तुम्ही यंग आहात आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी आहे, नक्की घ्या NFO. एखादा ट्रस्टवर्दी फंड, जर तुम्हाला काही एमसीची, मी इथे नावं नाही घेऊ शकत, पण काही एमसी तुमच्या तोंडावर असतात, अगदी ट्रस्टवर्दी असतात, ऑलरेडी रिटर्न्स मिळालेले असतात, ट्रायड अँड टेस्टेड असतात, त्यांचा NFO आला, नक्की घ्या. लॉंग टर्मसाठी राहताय, नक्की घ्या. किंवा असंही होतं ना कधीतरी, की खूप खूप इक्विटी क्लासेस एकाच फंडमध्ये, एक असे फंड आता 2-4 फंड असे आले, सर्व्हिस सेक्टर पूर्ण एकात, पूर्ण थीमॅटिक सेक्टर एकामध्ये, पूर्ण फार्मा, पूर्ण बँकिंग एकात. सो वाय नॉट तुम्हाला, किंवा एकाच एमसीचे 7 फंड्स एका फंड्समध्ये, वाय नॉट, प्लीज गो फॉर इट. तेवढेच कमी पैसे टाकून खूप साऱ्या गोष्टी एकत्र मिळतात ना, ॲव्हरेजिंग आणि डायव्हर्सिफिकेशन होत आहे. सो अशी चांगली ऑपॉर्च्युनिटी आली, नक्की ग्रॅब करा, एकदा विचारून घ्या फक्त. हा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तेच परत ते मी रिपीट नाही करणार. हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, माझा गोल अचीव होतोय का, माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऑलरेडी या गोष्टी आहेत का, आणि मग तुम्ही तो आय थिंक फंड सिलेक्ट करू शकता स्वतःसाठी. सो आम्ही असे काही प्रश्न दिले आहेत जे तुम्ही स्वतःला विचारा बिफोर एंटरिंग इन द NFO. थोडेसे क्वेश्चन आन्सर्स. आपलं सेशन इथे संपलेलं आहे, म्हणजे मला जे शेअर करायचं होतं ते संपलं आहे. मला आवडेल जे तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट केलं तर. सो आजचं सेशन झाल्यानंतर तुम्हाला NFO बद्दल काही कळलं असेल, थोडं नॉलेजमध्ये वाढ झाली असेल, तर तुम्हाला हाऊ डू यू रेट युअर सेल्फ? तुम्हाला खूप कॉन्फिडंट वाटतंय, इंटरेस्टिंग वाटतंय, बिलकुल नाही कळलं, अजूनही कळत नाही आहे, तुम्ही आम्हाला कन्सल्ट कराल. अरे वा, थँक्यू. खूप बरं वाटतं असं एक नंबरचं आन्सर आलं की. थँक्यू. आणि कोणी जरी कॉन्फिडंट नसेल ना, तरी काळजी करू नका, आम्ही कायम आहोतच. हे फक्त नॉलेज शेअरिंगसाठी आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आहे. थँक्यू नेत्रा, आणि थँक्यू काळजी. हां बाबा. आणि एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण NFO घेतो आणि जर त्याची व्हॅल्यू ₹9.5 ₹9.25 झाली, तर NFO जर चांगला असेल आम्ही सांगितलेला, तर आपल्याला तो 9.25 किंवा 9.5 मध्ये सुद्धा त्यात थोडीशी ऍडिशन केली पाहिजे. म्हणजे काय होतं की जसं ही लोक शेअर मार्केटमध्ये घेतात, एखादा शेअर हाय किमतीला घेतात, मग पुन्हा खाली आल्यावर घेतात, तशा प्रकारे आपल्याला याचा खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळतो. कारण आपल्याला कॉन्फिडन्स आहे की हा शेअर नक्की 2 वर्षामध्ये चांगले रिटर्न देणार आहे. आणि नेमकं काय होतं, NFO येतो आणि मार्केट खाली येतं, तेव्हा NFO ची किंमत ही ₹9.5 आली तरी NFO वाईट नाहीये. आपण उलट तेव्हा थोडेसे जास्त पैसे टाकले पाहिजेत, म्हणजे आपला ऍव्हरेज मिळेल आणि पटकन आपण त्याच्यातून रिकव्हर होऊ शकू. हे पण गोष्ट एक लक्षात घेण्यासारखी. बाबांनी खूप चांगला पॉईंट सांगितला. माझ्याकडे जर 1,00,000 असतील, बाबा झालं, बाबा NFO आला, मी टाकते की, बाबा थांब, 30 टाक, 50 टाक, बघूया ना, त्यांनी गेला तर परत 50 टाक. ते नेहमी सांगतात आणि मला स्टॉप करतात, नाही नाही थांब, तुला अर्धे इथे पार्क करून ठेव. हां सॉरी, काय बोलत होतीस? क्वेश्चन आहे, मी बघते. थँक्स. सो येस, गुड पॉईंट. क्वेश्चन आहे, हाऊ इज TER फॉर NFO? ओके, हा मी प्रश्न शेवटी घेतला तर चालेल, मी लक्षात ठेवते. ह्याचा आन्सर मिळाला, थँक्यू सो मच. पुढे आहे, तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये NFO ह्यापुढे कुठल्या प्रकारे इंट्रोड्यूस करू इच्छाल? तुम्हाला काय वाटतं, एक रिसर्च कराल की तुम्ही खूप घाई कराल? माझ्या मते आता आन्सर चांगली येतील, कारण आपलं सेशन व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत अटेंड केलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. रिसर्च करा आणि आपण काही मॅनेज करू शकतो, आपला पोर्टफोलिओ पण किंवा त्याचे रिटर्न्स पण. थँक्यू. पुढे जाऊया. अजून काही क्वेश्चन आहे का, बघूया. सेशन झाल्यावर आम्ही जनरली हे चेक करतो की तुम्हाला यातनं काय कळलं, किंवा तुम्ही नेक्स्ट स्टेप काय घेणार. सो तुमची नेक्स्ट स्टेप याच्यानंतर काय असेल? तुम्ही अजून वाचाल, तुम्ही स्टडी कराल, किंवा येस,
आय थिंक सेकंड इज अ व्हेरी गुड आन्सर, वेअर आम्हाला पण खूप आवडतं. आम्ही फंडबद्दल व्हिडिओज येतात, वन पेजर येतात, ते आम्ही नेहमी इन्क्लूड करायचा प्रयत्न करतो. व्हेरी गुड. ठीक आहे, सो आपले क्वेश्चन संपलेले आहेत. थँक्यू वन्स अगेन सगळ्यांनी जॉईन केलं. आम्ही दरवेळेला शेवटी एक पुढच्या आठवड्यात काय टॉपिक असणार आहे ते अनाऊन्स करतो. त्याप्रमाणे यावेळेला मी पुढच्या सॅटर्डेचा एक टॉपिक घेऊन आले की रिटायर कसं कॉन्फिडेंटली व्हायचं. मी एक पॉईंट इथे आम्ही हायलाईट करणार आहोत, तो ऐकून घ्या. लोकांना कळत नाही की माझ्या रिटायरमेंटला मला किती पैसे माझ्याकडे असायला हवेत. मला एक गेल्या आठवड्यात कॉल आलेला, मला का हा टॉपिक आठवला ते पण सांगते. एकाने मला सांगितलं की मला खूप इन्व्हेस्टमेंट करायची, कारण मला 10 कोटी पाहिजेत, मला 15 वर्षांनी रिटायर व्हायचं आहे. सो माय क्वेश्चन वॉज, प्लॅन करू, पण ही 10 कोटीवाली फिगर कुठून आली? तुम्हाला नाही, मला ना खूप पैसे पाहिजेत, म्हणून मला 10 कोटी पाहिजेत. सो मी त्याच्याबरोबर बसले, 2 मिनटं कॅल्क्युलेट केलं. त्याची रिटायरमेंटची रिक्वायरमेंट त्याच्यासाठी 3 करोड येत होती. म्हटलं मग 10 का, म्हणजे 10 करूया, 10 करण्याबद्दल हरकत नाही, पण मग रिटायरमेंटसाठी 3 पुरेसे असतील तर मुलीचं एज्युकेशन, असं तसं. आम्ही सगळे गोल लिहून काढले, त्याचं गोल प्लॅनिंग केलं, आणि त्याला खूप रिलॅक्स वाटलं, कारण त्याला कळत नव्हतं, त्याला खूप पैसे पाहिजे होते, पण किती. सो आम्ही ॲक्च्युअल एक्सपेन्सेस किती, त्याची प्राईस किती असणार आहे, लोन कधी संपतं आहे, या गोष्टी. सो ह्यामध्ये मी एक पॉईंट, तुमच्या घरी जर कोणी यंग किंवा म्हणजे मी 25 ते 45 म्हणेन, हा एज ग्रुप या सेशनसाठी, फार फार तर 50, कारण त्याच्यानंतर ऑफकोर्स तुम्ही अटेंड करू शकता, अटेंड केल्याने नॉलेज मिळेल. पण ह्यामध्ये मी तुम्हाला रिटायरमेंटसाठी किती पैसे पाहिजेत ती फिगर कशी काढायची, छोटं कॅल्क्युलेशन आपण एकत्र करू शकतो. तर त्याचं सेशन घेणार आहे. ज्यांना ज्यांना अटेंड करायचं आहे मला कॉन्टॅक्ट करा, टीमला कॉन्टॅक्ट करा. याचं कारण असं आहे की आम्ही तुम्हाला एक शीट देऊ, ती तुम्ही समोर ठेवा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो हे झालं पुढच्या सेशनबद्दल. असंच जॉईन करा, आम्हाला खूप बरं वाटतं. आमच्याकडे डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजमेंट DRM सिस्टीम आम्ही टाकली आहे. तुमचा RM कोण आहे? कधी कधी असं होतं, मी आणि बाबा आम्हाला सगळ्यांना आमच्याशी बोलायचं असतं की आम्हालाही सगळ्यांशी कनेक्ट व्हायला खूप आवडतं, पण इतके व्हॉट्सअपवर मेसेजेस असतात, नाही मला दिवसातनं मी अर्धा पाऊण तास काढते की माझा मोबाईल मी व्हॉट्सअप चेक करणार आहे, DM चेक करणार आहे. सो कधीतरी मिस होऊ शकतं, ते नको आहे आम्हाला. सो तुम्हाला जर तुमचा RM कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल, आजच आम्हाला सांगा. आम्ही ती सिस्टीम ऑलरेडी रन करून 1 महिना होतोय, सो आमच्याकडून कॉल ऑलरेडी गेला असेल. जर तुम्ही आउट ऑफ स्टेशन असाल, फोन बंद असेल, कॉल मिस झाला असेल, तर मला सांगा, मी तुमच्या RMशी तुम्हाला कनेक्ट करून देईन. आम्ही तर आहोतच, पण एका छोट्या कामासाठी किंवा आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, अपॉइंटमेंटसाठी, रिव्ह्यूसाठी तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही कोणीही मुलांची आम्हाला न विचारता कुठलीही ट्रान्झॅक्शन किंवा इन्व्हेस्टमेंट तसंही करत नाही. सो हे म्हणजे आमच्या थ्रूच कायम जातं. सो ट्रस्ट मी ऑन दॅट पार्ट. सो दिस इज जस्ट टू मेक स्मूथ एक सिस्टीम टाकण्यासाठी केलेलं आहे. येस, ही एक नवीन स्लाईड, ज्याच्यामध्ये आम्ही इन्स्टावरती, लिंक्डइनवरती, यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इन्स्टाचं हँडल सगळे आम्ही ज्या ज्या नावाने तिथे आहोत त्याच्या लिंक्स म्हणजे नावं आहेत, लिंक्स आम्ही देऊ शकतो. आम्हाला कम्युनिटीमध्ये व्हॉट्सअपवरती नक्की ॲड करून घ्या, कारण तिथे आम्ही अपडेट्स देतोय. आम्ही सध्या इन्स्टावर पण ॲक्टिव्ह आहोत. वी कमिंग अप विथ अ शॉर्ट व्हिडिओज ट्राईंग टू एक्सप्लेन यू. हे खूप डिटेल असतं आणि ते खूप शॉर्ट व्हर्जन असतं. सो कोणालाही कनेक्ट करून नॉलेज गेन करायचं असेल आम्हाला सांगा. गेल्या महिन्यापासून आपण एक नवीन ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे, जिथे दर महिन्याला एक याप्रमाणे आपण टूल ऑफ द मंथ अनाऊन्स करतो. लास्ट मंथचं टूल होतं फायनान्शियल अवेअरनेस सर्वे. खूप सिम्पल, 5 मिनिटात, मॅक्झिमम 10 मिनिटात होणारी ॲक्टिव्हिटी आहे, पण ती अवेअरनेस सर्वे होता. ही आहे माय फॅमिलीज फायनान्शियल प्रायोरिटीज चेकलिस्ट. या 4 तुमच्या प्रायोरिटीज 4पैकी एक असू शकतात. तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत हे जाणून घ्यायचं आहे. एक 8 ते 10 मिनिटं वेळ आहे. आम्हाला नक्की कनेक्ट करा. आम्हाला क्लॅरिटी येईल की तुम्ही कुठे आहात, वेअर डू यू स्टँड. तुम्हाला कळेल की आपण काय करतोय, का करतोय.
आणि मजा येईल. मी CFP आहे, बाबा असोसिएट फायनान्शियल प्लॅनर आहेत. सो तुम्हाला काहीतरी एका नॉर्मल एजंट आणि ब्रोकरपेक्षा एक्स्ट्रा, आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जरी असलो तरी तो ब्रोकर आणि एजंटवाला फील न येता काहीतरी मिनिंगफुल इन्व्हेस्टमेंट आम्हाला तुमच्यासाठी करून द्यायची आहे. तुम्हालाही तो फील आणून द्यायचा की हे काहीतरी व्हॅल्युएबल आणि ऑन द ट्रॅक आहे. सो हे तेव्हाच करता येईल जेव्हा या गोष्टी एकत्र डिस्कस होतील. कोणाला इंटरेस्ट असेल दर महिन्याला एक याप्रमाणे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. या महिन्याची ऍक्टिव्हिटी ही आहे. हे आमचे काही ईमेल्स आहेत, त्यातला पहिला ईमेल आम्ही कॉमन वापरतो जो तुम्ही नोट डाऊन करू शकता.